श्रीकांतची गडदे साहेबांना विनंती करला आपण या ठिकाणी सन्मानित करावं। विशेष सन्मान आपण करतो। इनिंग ब्रेक आपण पाहिलं तर चालाय, पुढील मॅच देखील सुरू करायचे तत्पूर्वी अंकुश गायकवाड साहेबांचा सन्मान देखील आपण या ठिकाणी करतोय आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी या ठिकाणी या स्पर्धेचे आयोजक आदरणीय किरण तात्या कड यांना विनंती करेल की आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करावा। रघुनाथजी जाधव साहेबांना विनंती आपण या मान्यवरांचे सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय। खेड तालुका प्रीमियर लीग 2025 च्या वतीनं अतिथी मान्यवरांचे विशेष सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय। सगळ्याच मान्यवरांचं मनापासून आभार। मॅचला होते सुरुवात। ओ टू कॉम्बॉक्स। छत्रपतींचा सेवकन सह्याद्रीची भाषा मी, वाट सर्वांची दिशा अन स्वातंत्र्याची आशा मी, स्वराज्याचा बाळन गनिमांचा काळ मी, त्रैलोक्याचा आकार अंजरी पटक्याचा आधार मी, मुघलांची माघार अन स्वराज्याचा साकार मी, स्वगृहीच्या फितूर काही त्यांची घाली आळा मी, सशस्त्र मावळा अन तटस्थ पन्हाळा मी, बंड ज्यांनी केले मातेशी त्या गद्दारांचा कडेलोट मी, ओरडून सांग सह्याद्री शिवछत्रपतींचा गडकोट मी, ओरडून सांग सह्याद्री शिवछत्रपतींचा गडकोट मी। स्वराज्याचं दिव्य स्वप्न ज्यांच्या दिव्य दृष्टीतनं पाहिलं गेलं आबासाहेब शहाजीराजे भोसले, ज्या मातेच्या कुशीतनं हे दिव्य स्वप्न उदयास आलं राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब, ज्या महापुरुषानं हे देखणं स्वप्न आपल्या सत्यामध्ये उतरवलं राजे शिवछत्रपती, आणि ज्या योगपुरुषानं हे देखणं स्वप्न आपल्या खांद्यावर लिलया पेललं ते युवराज धर्मवीर शंभूराजे। या चारही स्मृतींना त्रिवार मानाचा मुजरा करूयात। आणि मी समालोचक दिनेश ठाकूर आपणा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो। हुतात्मा शिवराम हरी राजगुरूंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये खेड तालुका प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत केलं जाते। स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील दुसरा सामना मैदानामध्ये चालू आहे। एका बाजूला आपण पाहतोय जय एंटरप्राइजेस चाकण आणि त्यांच्या विरोधामध्ये गोंधळजाई क्रिकेट क्लब सावरदरी, या दोन संघांमध्ये चालू असलेलं घमासान युद्ध आपण पाहतो। एका बाजूला विशाल निकम आहे, दुसऱ्या बाजूला सोमनाथ गारले आहेत, तर संघ मालक इरफानभाई पठाण आणि अमोलजी अवटे यांच्या मालकत्वाची टीम जय एंटरप्राइजेस चाकण आपण पाहतोय। तर दुसऱ्या बाजूला अविनाशजी गाडवे, किसन नाना पानसरे आणि समीरजी धुमाळ यांच्या मालकत्वाची टीम गोंधळजाई 11 संघ आपण पाहतोय। इथे जेल झालाय आणि पहिली विकेट येते फलंदाज बाद। मिळाली शानदार भेट ही आहे माननीय किरण शेठ खरावी युवा उद्योजक यांच्याकडून दमदार विकेट। सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली होती। एका बाजूला ललित मुसळे आणि त्यांच्या समोर आपण पाहिलं मावळची रणमशीन म्हणून ज्यांना ओळखलं जातं निलेश ढगे, ही सलामीची जोडी दाखल झाली होती। सुरुवात मात्र गोलंदाजाने जबरदस्त केली, मोहित यांना बॉलिंग मार्कवर आमंत्रित केलं आणि पहिल्या षटकामध्ये ज्यासाठी आमंत्रित केलं होतं ना मित्रांनो ती कामगिरी केली आहे, ब्रेक थ्रू मिळवून दिलाय। एका बाजूला निलेश ढगे आहेत, आतापर्यंत एकाही चेंडूचा सामना केला नाही। दुसऱ्या बाजूला ललित यांनी 5 चेंडूचा सामना केला, 2 धावा बनवल्या, 3 निर्धाव चेंडू खेळले, 1 दुहेरी धाव घेतली, मात्र 5व्या बॉलवर देखील मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बाद झाले। बॉलिंग मार्कवर गोलंदाज तयार, स्ट्राइक एंडला न्यू बॅटर, ओहो आल्या आल्या उलटा पुलटा फटका तर खेळलाय, क्षेत्ररक्षक तिथे पाठलाग करेल, रेस लागली, चेंडू पर्यंत पोहोचले जरूर, मात्र चेंडू अडवू शकले नाही। चेंडू जातोय 1 बाउन्स सीमा रेषा पार। खेड तालुका प्रीमियर लीगचा ब्रँडेड चौकार। साऱ्या गगनात ललकार माननीय दीपराज दादा खरावी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार। पहिले 5 चेंडू चांगले होते आणि शेवटच्या बॉलवर आल्या आल्या जबरदस्त फटका पाहायला मिळाला, चौकार आला आणि या 4 धावांच्या माध्यमातून स्कोर कार्डवर आपण पाहतोय 6 धावा नोंदवल्या आहेत, 1 गडी बाद झालाय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर। स्कोर कार्डवर धावा आहेत 6। ही पहा ओव्हर संपली। या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर।
षटक संपले. 6 धावा स्कोर कार्डवर 1 विकेट आली आहे ललित यांच्या माध्यमातून. तर आता स्ट्राईक एंडला मावळची रन मशीन निलेश ढगे यांना पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडला दत्त आहेत. बॉलिंग मार्कवर अशोक. अशोक यांचा हा चेंडू आखूड टप्प्याचा बॉल आणि ओहो जबरदस्त एफर्ट्स पाहायला मिळाले. मात्र चेंडू अडू शकला नाही. मात्र एफर्ट साठी टाळ्यांचा गजर करावा लागेल साहिल यांच्या. साऱ्या गगनात ललकार माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. साहिल राऊत ज्या खेळाडून हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग मध्ये आपल्या नावाचा धुमाकूळ घातला होता. अगदी डीप मिड विकेट मध्ये होते आणि स्क्वेअर लेग पर्यंत धावत जरूर आले. मात्र चेंडू पासून थोडेसे दूरवर राहिले. चौकार आलाय. 10 धावा स्कोर कार्डवर. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल. पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावर चेंडू पाठवलाय. 1 बाउन्स सीमारेषा पार. धावा मिळतील 4. येतोय खणखणी चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. निलेश यांच्या विरोधामध्ये लागोपाठचे 2 आखूड टप्प्याचे बॉल आणि दोनही बॉल सीमारेषा पार गेलेत. एक आपण पाहिला स्क्वेअर लेगला, एक आपण पाहिला पॉइंटला. इथे मात्र साहिल चेंडूला अडवतायत. एकदा वाली दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जाणार नाहीये. कारण मजबूत खांद्याचा खेळाडू ज्यावेळी बाउंड्री लाईनवर फिल्डिंग करत असतो आणि त्याच्या खांद्यामधील जोर जर तुम्हाला माहित असेल ना तर दुसरी धाव घेण्याचे धैर्य फलंदाज शक्यतो दाखवत नाही. आणि साहिलकडे चेंडू गेल्यानंतर फलंदाजांना माहिती आहे हा खेळाडू ताकदवान आहे. गोलंदाज तयार. यावेळी पुढे सरसावत शपलवून खेळण्याचा प्रयत्न होता. फलंदाजाला फॉलो केलं. लेंथ मध्ये चेंज केला. अगदी त्याच्यापासून दूर ठेवला चेंडू. डॉटबॉल येतोय. 15 धावा स्कोर कार्डवर. 1 विकेट आली आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये अशोक शिंगाडे यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला. पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार आले. त्यानंतरच्या 2 बॉलवर मात्र कमबॅक करताना पाहायला मिळालेत अशोक. यावेळी पुन्हा एकदा सूर्यकुमार यादव स्टाईलनं चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला दत्ता पितांबरे यांच्या माध्यमातून. मात्र चेंडू बॅटवर आला नाही. लेग बायच्या स्वरूपात इथे 1 धाव स्कोर कार्डला पुढे घेऊन जाईल. 16 धावा स्कोर कार्डवर. या षटकातील आणखीनही 1 चेंडू शिल्लक असेल. 16 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. 1 विकेट आली आहे. ललित मुसळे माघारी परतल्यानंतर मात्र जशी निलेशकडे स्ट्राईक आली 2 बॉलवर 2 चौकार खेळले. त्यानंतर सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट केली आणि पुन्हा एकदा स्ट्राईक त्यांच्याकडे. या षटकातील शेवटचा बॉल असेल. बॉलिंग मार्कवर अशोक. हे षटक या मैदानावर तसं आपण जर पाहिलं तर 10 धावांचं षटक चांगलं षटक म्हणावं लागेल. कारण फलंदाजांच्या प्रेमात पडणारी ही खेळपट्टी. इथे चांगला फटका खेळला. गॅप शोधला. यस इथे क्षेत्ररक्षकाला चकवत चेंडू जातोय सीमारेषा पार. 4 धावांसाठी. भिडू दे साऱ्या गगनात ललकार माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. 2 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपलाय आणि शेवटच्या बॉलवर आलेला चौकार स्कोर कार्डला पुढे घेऊन जातोय. धावा आपण पाहतोय नोंदवल्या जात आहेत. 20 धावा. या षटकामध्ये 14 धावा आल्या. 3 चौकार निलेश यांच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर.
षटकांचा खेळ संपला. स्कोर कार्डवर आपण जर पाहिलं तर 20 धावा आल्या आहेत. 10च्या सरासरीने पहिल्या 2 षटकांमध्ये धावा आल्या आहेत. अगदी आपण काल देखील दिवसभरामध्ये पाहिलं चांगले मॅचेस पाहायला मिळाल्या. पहिली मॅच आजच्या दिवसभरातील देखील चांगल्या प्रकारची बॅटिंग पाहायला मिळाली. अगदी मी याआधी देखील सांगितलं बॅटलच्या प्रेमात पडणारी खेळपट्टी आहे. मात्र गोलंदाजांमध्ये जर चेंडू वळवण्याची क्षमता असेल तर गोलंदाजांना देखील तेवढीच साथ देणारी खेळपट्टी ही मैदानाची आहे. या मैदानाचा इतिहास तुम्ही जर पाहिला तर या मैदानावर 100+ धावा देखील झालेल्या पाहिल्या आहेत. त्या धावा चेस देखील झालेल्या पाहिल्या आहेत. तर याच मैदानामध्ये 40 ते 50 धावा देखील डिफेंड झालेल्या तुम्ही आम्ही पाहिल्या आहेत, अनुभवल्या आहेत. कारण हे मैदान दोनही दिशेला तुम्ही चांगली कामगिरी करा तुम्हाला साथ देणारं मैदान आहे. खरं तर आंबेडकरांचं देखील कौतुक करावं लागेल. हे सुंदर असं मैदान खरं तर इंडस्ट्रियल एरियामध्ये एवढं मोठं मैदान पाहायला मिळत नाही. मात्र आंबेडकर नगरीच्या या सर्व संयोजकांचं देखील मनापासून कौतुक असणार आहे. इथे फुल टॉस चेंडू होता, आडव्या बॅटनं खेळला आणि डीप मिड विकेटच्या हातामध्ये जाऊन चेंडू जातोय, स्थिरावतोय, विकेट येते, संघाला बसतोय दुसरा धक्का. शानदार भेट ही आहे माननीय किरण शेठ खरावी युवा उद्योजक यांच्याकडून दमदार विकेट. आडव्या बॅटनं फटका खेळायचा होता, खाली बसले होते मात्र इम्प्रोवाइज केला होता, स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता चांगल्या प्रकारे. मात्र अपेक्षित अंतर चेंडू गाठू शकला नाही आणि तिथे या फटक्यासाठी डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते. त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे कुठल्याही प्रकारची चुकी केली नाही, चांगल्या प्रकारे झेल पकडला. खऱ्या अर्थानं पाहिलं तर जर तुम्हाला सामने जिंकायचे असेल तर अशा प्रकारचे कॅचेस तुम्हाला चांगल्या प्रकारे पकडणं गरजेचं आहे. क्रिकेट हा खेळच असा आहे, तुम्ही तुमचं चांगलं कर्तृत्व मैदानामध्ये सिद्ध करा आणि तुम्हाला आमची टेनिस क्रिकेटची टीम प्रसिद्ध केल्याशिवाय राहणार नाही. या स्पर्धेचं युट्यूब लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं ज्या युट्यूब चॅनलनं संपूर्ण जगाला टेनिस क्रिकेट विश्वाची ओळख करून दिली असा युट्यूब चॅनल या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण करताना आपण पाहतोय. टेनिस क्रिकेटची सर्व टीम आपल्या समोर आहे, त्यांचं देखील कौतुक असेल. अंपायरिंग टीम देखील अतिशय चांगली आहे. या स्पर्धेचं बहरदार आयोजन नियोजन आपण पाहतोय. खेड तालुक्यातील सर्व खेळाडूंसाठी हक्काचं व्यासपीठ म्हणजे खेड तालुका प्रीमियर लीग 2025चं बहरदार आयोजन आपण पाहतोय. सर्व आयोजकांचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे, कारण कुठलीही स्पर्धा आयोजित करणं एवढं सोपं काम नसतं. अगदी आम्ही समालोचक सांगत असतो, मराठीमध्ये एक म्हण आहे, यावेळी फुल टॉस त्याला फेकून दिलंय सीमा रेषा पार, बिग 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 इट षटकार 6 धावा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय प्रवीण शेठ काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. एस मैदानामध्ये आयकॉन दाखल झाले समर्थ कडू आणि आल्या आल्या दाखवलंय मी या टीम मध्ये आयकॉन म्हणून काय खेळतोय. पहिल्याच बॉलवर षटकार खेळलाय, बिग हिट आलाय. 6 धावांच्या माध्यमातून स्कोर कार्ड आता मुसंडी मारते. 26 धावांवर जाऊन पोहोचलंय. मोहितवर चढवलं प्रचंड मोठं आक्रमण. सांघिक तिसरं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन मोहित यांना आमंत्रित केलं. पहिल्या चेंडूवर विकेट आली, त्यानंतर मात्र समर्थ पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा बिग हिट. इथे पाहतोय आपण लांबवरचा षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय प्रवीण शेठ काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. अगदी क्षणार्धामध्ये चेंडू लगेच बाहेर दिला आणि समोरच्या बॅटिंग टीमचे कर्णधार सोमनाथ कारले देखील आनंदित झाले. तात्या धन्यवाद तुम्हाला सांगितले सोमनाथ कारले यांनी, कारण मॅच बॉल ज्यावेळी बाहेर जातो त्यावेळी टीमच्या सर्व खेळाडूंना नक्कीच घाई असते तो चेंडू कधी मैदानामध्ये येतोय. कारण समर्थ कडू हा खेळाडू मैदानामध्ये पहिल्या 2 चेंडूवर आलेल्या 2 षटकार खेळलेत. लागोपाठचा तिसरा येईल का? एस पुन्हा एकदा उडवलंय खरा, मात्र क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडू खाली, झेल पकडली जातीये. समर्थ कडू यांना टीट फॉर टॅट, ईट का जेव्हा पत्थर से मोहित लोखंडे करतायत बाद. तर आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं आवर्जून ज्यांचं शुभागमन होते, पहिलवान पप्पू शेठ घोरपडे
खास आळंदीवरतून ही क्रिकेटची स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित होत आहेत. त्यांच्या या ठिकाणी खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक स्वागत आहे. पप्पू शेठ घोरपडे साहेबांना विनंती केली जाते आपण व्यासपीठावरती या आणि स्थानापन्न ओ टू कॉम्बॉक्स. नक्की जिथे आक्रमण चढवलं जाते एका बाजूला एक चेंडू फलंदाजाच्या दृष्टिक्षेपात आपण पाहिला 2 षटकार आले त्यानंतर मात्र पुन्हा एकदा मोहित लोखंडे सांगतो मी देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये. 2 षटकार आले मात्र माणसाला जर यशस्वी व्हायचं असेल ना आयुष्यामध्ये आलेल्या अडचणीवर मात करता येणं गरजेचं आहे. आयुष्यामध्ये अडचणी येणं हे पार्ट ऑफ लाईफ आहे आणि या अडचणीतनं बाहेर पडणं हे आर्ट ऑफ लाईफ आहे. 2 षटकार आले लागोपाठचा तिसरा येईल का याची चर्चा चालू होती. प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला होती मात्र मोहित लोखंडेंनी सांगितलं आयुष्यामध्ये अडचणी आल्या ना मात्र अडचणीतनं बाहेर पडणं हे आर्ट ऑफ लाईफ आहे आणि आर्ट ऑफ लाईफ मी चांगल्या प्रकारे जाणतो. विकेट आली आहे फलंदाजाला माघारी परतवल्यानंतर न्यू बॅटर सोमनाथ तयार स्ट्राईक एंडला. यस यावेळेचा चेंडू पडल्यानंतर स्विंग होतोय दिशा बदलतोय वळण घेतोय चेंडू गर 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 फिरवण्याची क्षमता ही जी मोहित लोखंडे मध्ये आहे ना ती या खेळाडूला विशेष प्रावीण्य प्रदान करते आणि प्रतिभा संपन्न खेळाडू म्हणून या खेड तालुका टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपण यांना पाहत असतो सातत्यानं. मोहित लोखंडे चाकण नगरीला बिलॉंग करणारा खेळाडू उद्योग नगरीमध्ये या स्पर्धेचं बहरदार आयोजन आणि या तालुक्यातील सर्व खेळाडूंसाठी हे हक्काचं व्यासपीठ इथे. सोमनाथचा चेंडू देखील उंच गेला क्षेत्ररक्षक दूरवरनं चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतील जरूर मात्र 2 खेळाडूंच्या मधोमध चेंडू ड्रॉप होतोय नो मान्स लँड मध्ये. तिथे कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता फटका चांगला खेळला होता मात्र अंतर गाठू शकला नाही. अगदी बॅटच्या टोला लागला आणि 3 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपला. या षटकामध्ये 14 धावा जरी खर्च केल्या असल्यानं मोहितनं मात्र महत्वाच्या 2 विकेट्स मैदानामध्ये मिळवून दिल्या आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 34 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 34. तर पाहिलं तर स्ट्राईक एंडला आयकॉन निलेश यांना आपण पाहणार आहोत. अगदी पहिल्या 2-3 षटकांमध्ये थोडीशी कमी स्ट्राईक आली मात्र जेवढी स्ट्राईक आली त्या बॉलला चांगल्या प्रकारचे फटके त्यांनी खेळलेत आणि सांघिक 4थं षटक घेऊन बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय. आमंत्रित केलं जातंय विशाल निकम यांना. विशाल निकम यांच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय निलेश ढगे 4 चेंडूमध्ये 13 धावांवर बॅटिंग करतायत. 300च्या स्ट्राईक रेटनं 300+ स्ट्राईक रेटनं बॅटिंग करतायत. दुसऱ्या बाजूला सोमनाथ 2 चेंडूमध्ये 2 धावांवर बॅटिंग करतायत. स्ट्राईक एंडला निलेश आणि नॉन स्ट्राईक एंडला सोमनाथ ही जोडी कामगिरी करते. 3 षटकांचा खेळ संपलाय. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केले जात आहेत. खरं तर निलेश ढगेच्या विरोधामध्ये कशा प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवणं गरजेचं आहे हे कर्णधाराला चांगल्या प्रकारे माहिती आहे. एक खेळाडू लॉंग ऑफ मध्ये एक लॉंग ऑन मध्ये एक काउ कॉर्नर एक मिड विकेट एक कव्हर्स मध्ये देखील आहे. इथे आडव्या बॅटनं फटका खेळलाय चेंडू जातोय सीमा रेषा पार खिलाडी के मस्तक पे दस्तक षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय प्रवीण शेठ काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. इथे गोलंदाजाचं स्वागत निलेश यांनी अगदी त्यांच्या स्टाईल मध्ये केलंय. षटकार आलाय. अकूट टप्प्याची गोलंदाजी जर तुम्ही निलेशच्या विरोधात कराल तर तुम्ही स्वतःच्या पायावर दगड मारल्यासारखे. इथे पुन्हा एकदा यावेळी ओव्हर पिच होता आणि हा जातोय लांब 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 लांबवरचा षटकार लागोपाठचा दुसरा आलाय. फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय प्रवीण शेठ काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. टप्प्यात होता अकूट टप्प्याच्या बॉलला मिड विकेट मध्ये खेळून काढलं. त्यानंतर जणू काही निलेश ढगेला माहित होतं आता गोलंदाज पुढे चेंडू टाकण्याचा प्रयत्न करणार आणि पुढच्या चेंडूसाठी ओव्हरपिच डिलिव्हरीसाठी तो सज्ज होता. अगदी चांगल्या प्रकारे चेंडू फटका खेळला आणि सीमा रेषापार पाठवलाय. लागोपाठचे 2 षटकार आले. धावसंख्या 46 धावा 3 फलंदाज माघारी परतलेत. निलेश ऑन स्ट्राईक 6 चेंडू 25 वर बॅटिंग करतायत. यावेळी देखील चेंडू मधील वेग काढून घेतला होता.
अशा प्रकारचं व्हेरिएशन ज्यावेळी तुमच्याकडे असतं त्यावेळी फलंदाजाला मोठे फटके खेळणं कुठेतरी थोडंसं अवघड बसत असतं. ज्यावेळी तुमच्याकडे वेगवेगळं व्हेरिएशन असेल, चेंडू इन स्विंग आउट स्विंग करणं, बाउन्सर, ब्लॉक होल, स्लोवर वन, वेगवेगळी शस्त्र तुमच्या भात्यामध्ये असतील तर त्यावेळी समोरच्या खेळाडूला मोठे फटके खेळणं कुठेतरी अवघड होऊन बसतं. इथे आपण पाहतोय स्ट्राईक एंडला डावकुरी हाताचा फलंदाज, क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदलाव केले जातील. बदल करणं गरजेचं आहे, तुम्हाला बदल करता येणं गरजेचं आहे, परिस्थितीनुसार तुम्हाला तुमच्यामध्ये चेंजेस करणं गरजेचं आहे. राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन आपण मैदानामध्ये पाहतोय. यावेळी यस, सोमनाथ टेमगिरीनं चेंडू उडवलाय तर नक्की अंतर किती गाठेल, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेल निसटतोय, जीवदान मिळतंय आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. अंपायर नक्की चेक करतील आणि आपला निर्णय कळवतील. यस, इथे पंच कळत आहेत, हा चौकार आहे. 4 धावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी, प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. या चौकाराच्या माध्यमातून अर्धशतक पूर्ण होतोय. 51 धावा आहेत. पुन्हा एकदा इथे फटका खेळला. यावेळी मात्र खेळाडू यस चांगले पट दाखवताना पाहायला मिळाले, मात्र प्रयत्नांना अपयश येत आहे. इथे पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा पार. 4 धावांसाठी जातोय. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी, प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. चाल यांचं षटक थोडंसं मागणं पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडूवर 2 चौकार, 2 षटकार आले पहिल्या चेंडूवर, त्यानंतर एक सिंगल आली आणि त्यानंतरच्या 2 चेंडूवर 2 चौकार आलेत. ज्यावेळी समोरच्या दिशेने आक्रमण चढवलं जातं त्यावेळी दुसऱ्या बाजूने देखील आक्रमण केलं गेलं तर मात्र गोलंदाजाला कुठेतरी खूप सारा विचार करावा लागतो. आक्रमण मोठ्या प्रमाणावर या स्पर्धेचं बहरदार आयोजन आपण पाहतोय. खेड तालुक्यातील जुने जाणते क्रिकेटपटू ज्यांनी खेड तालुक्याचं क्रिकेट उघडून प्यालंय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. किरण कड, त्याचप्रमाणे राहुलजी पानमंद, संदीप दादा रवंदळ, सुभाष शेठ बिरदवडे असतील आणि दत्तशेठ शिळवणे असतील, या सर्व आयोजकांचं कौतुक करावं लागेल. यावेळी देखील आपण पाहतोय आडव्या बॅटनं फटका खेळला. इथे 1 धाव पूर्ण केली, दुसरीचा प्रयत्न, थ्रो तर येतोय जरूर, मात्र बढिया रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावा पूर्ण केल्या जातील. 4 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपलाय. हे षटक थोडंसं मागणं पाहायला मिळालं. 2 चौकार 2 षटकार आले, 1 सिंगल आली, 1 दुहेरी धाव आली. एकूण 23 धावा या खर्चामध्ये या षटकामध्ये खर्च केल्या. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 57 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळू शेठ वाडेकर. आजच्या दिवसातील दुसरा सामना आपण पाहतोय. पहिला सामना देखील चांगला झाला, दुसरा सामना देखील तेवढेच रोमहर्षक होईल. एका बाजूने आक्रमण चढवलं जाते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 57 धावा. 3 षटकांमध्ये आपण पाहिलं तर थोड्याशा कमी धावा खर्च केल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या होत्या, 1 विकेट आली होती. दुसऱ्या षटकामध्ये विकेट नव्हती आली, मात्र 14 धावा खर्च केल्या होत्या. तिसऱ्या षटकामध्ये 2 विकेट्स मिळवत 2 विकेट्स मिळवल्या आणि 14 धावा खर्च केल्या. तर 4थं षटक 23 धावा एकूण खर्च केल्या या षटकामध्ये. थोडंसं मागणं षटक म्हणावं लागेल. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. या 12 चेंडूमध्ये किती धावा बनवल्या जातील, किती धावांचं टार्गेट मैदानामध्ये सेट केलं जाईल, किती धावांचं आव्हान ठेवलं जाईल. आव्हानं आयुष्यामध्ये उभी राहणं गरजेचं आहे आणि येणाऱ्या आव्हानाला तोंड देता येणं देखील तेवढंच गरजेचं आहे. आव्हानं स्वीकारता आली पाहिजे, आव्हानं पेलता आली पाहिजे. अगदी उद्या 19 फेब्रुवारी शिवजन्मोत्सव सोहळा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नवे संपूर्ण जगतामध्ये मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न होईल आणि तुम्हा आम्हासाठी शिवछत्रपतींचं जीवनचरित्र जर आपण वाचून काढलं तर दुसऱ्या कुठल्या मोटिवेशनची गरज पडणार नाही. कारण शिवछत्रपतींच्या जीवनामध्ये अनेक आव्हानं आली, अनेक अडचणी आल्या, अनेक समस्या आल्या. मात्र त्या अडचणींवर मात करायची असेल ना, तुम्हाला योग्य वेळी संयम दाखवणं गरजेचं आहे, योग्य वेळी धाडस दाखवणं गरजेचं आहे, योग्य वेळी योग्य सहकार्याची निवड करणं गरजेचं आहे, योग्य वेळी योग्य प्लॅन आखता आला पाहिजे, योग्य वेळी योग्य प्लॅनची अंमलबजावणी करता आली पाहिजे. या सर्व गोष्टी करता येणं गरजेचं आहे. इथे टीम मीटिंग झाली ड्रिंक्स ब्रेक मध्ये आणि वेगळं रणनीती नक्की आखली गेली असेल, मात्र त्या रणनीतीची इथे आपण पाहतोय अंमलबजावणी होईल का. प्लॅन तर ठरलाय, मात्र प्लॅन एक्झिक्यूट केला जाईल का हे येणारा काळ आणि वेळ उर्वरित 12 चेंडूसाठी आपल्या समोर सांगून जाईल. बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय आमंत्रित केलं जातंय अनिकेत ताकवणे
आयकॉन. येस, कर्णधारानं आपल्या भात्यातील सर्वात प्रभावी अस्त्र बाहेर काढले, कारण समोर देखील तेवढेच ताकदवान अस्त्र आहे. आयकॉन विरुद्ध आयकॉन, ही फाईट पाहणं मजेशीर असणार आहे. यावेळी पहिला चेंडू ब्लॉकल चेंडू होता. येस, अनिकेत यांचा समोरच्या दिशेला ड्राईव्ह केलाय. निलेश ढगे यांनी योग्य तो सन्मान दिला या चेंडूला. एकच धाव आली आहे, एका धाव्यानं स्ट्राईक रोटेट केली आहे. आयकॉनच्या विरोधामध्ये कशा प्रकारची रणनीती आखली जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. चेंडू नक्की चेक केला जातोय, कारण निलेश ढगे यांना अपेक्षित वेग चेंडूनं घेतला नाही आणि ज्या वेगात चेंडू ट्रॅव्हल होणं गरजेचं होतं तो झाला नाही, त्यामुळे नक्की चेक केला आणि एक धाव आली आहे. 58 धावा स्कोर कार्डवर. आता मात्र स्ट्राईक एंडला खेड तालुक्याचा कोहिनूर हिरा म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं गेलं, अगदी कमी वेळामध्ये आपल्या नावानं ज्यांनी संपूर्ण खेड तालुका टेनिस क्रिकेट विश्व जागृत केलं असा खेळाडू सोमनाथ आहे. बॉलिंग मार्कवर अनिकेत. हो, इथे स्विच हिटचा प्रयत्न होता, रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न होता सोमनाथ यांच्या माध्यमातून. मात्र जो वेग आहे अनिकेत यांचा, एवढ्या वेगवान चेंडूच्या विरोधामध्ये जर तुम्हाला उलटा फटका खेळायचा असेल तर तुम्हाला पोझिशन मध्ये येण्यासाठी खूप कमी वेळ मिळतो. ती पोझिशन तुम्हाला घेता येणं गरजेचं आहे, त्यावेळी हा फटका यशस्वी होऊ शकतो. आणि इथे तेच पाहायला मिळालं, पोझिशन मध्ये येऊ शकले नाही. जोपर्यंत पोझिशन मध्ये येत आहेत तोपर्यंत चेंडू अगदी शरीराच्या जवळ आला होता. 59 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. यामध्ये देखील आपण पाहतोय निलेश यांनी अगदी ऐन वेळी आपला जो स्ट्रोक होता तो चेंज केला. दरम्यान दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करत असताना अपील नक्की केली गेली, मात्र पंचांकडनं ही अपील फेटाळली जाते. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. तुम्हाला प्लॅन ए जर सक्सेसफुल होत नसेल तर ऐन वेळी क्षणार्धामध्ये प्लॅन बी देखील तुमच्याकडे तयार असणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळी तुमच्याकडे प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी, प्लॅन डी तयार असतील, वेगवेगळे प्लॅन असतील, त्यावेळी तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणी रोखू शकत नाही. अनिकेत ताकवणे, पारगाव नगरीचा हा खेळाडू, ज्या खेळाडूनं संपूर्ण महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपल्या गोलंदाजीची धार अनेक वेळा दाखवली आहे. बॅटिंग मध्ये देखील तेवढीच प्रभावी कामगिरी करत असतो. समोर आपण पाहतोय मावळ तालुक्याचा आयकॉन खेळाडू निलेश ढगे. ज्या खेळाडूनं जबरदस्त कामगिरी केली आहे संपूर्ण आपल्या करिअरमध्ये, ओव्हरऑल करिअरमध्ये एक नामवंत खेळाडूंच्या यादीमध्ये या खेळाडूचं नाव सातत्यानं राहिले. बॉलर तयार. यावेळीचा चेंडू आपण पाहतोय ब्लॉक होल चेंडू. अगदी समोरच्या दिशेला निलेश ढगे, ज्या खेळाडूची आपण चर्चा करत होतो. गेली अनेक वर्ष या खेळाडूनं मावळ तालुका टेनिस क्रिकेट विश्वाचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजवलं. आणि अगदी पाठीमागच्या काही दिवसांपूर्वी झालेल्या मावळ तालुका चॅम्पियन्स लीग या स्पर्धेमध्ये, मावळ तालुका प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये या खेळाडूला मावळ भूषण पुरस्कारानं सन्मान केलं. मावळचं भूषण आहे, मावळ तालुक्याचा एक दर्जेदार खेळाडू म्हणून या खेळाडूनं मावळ तालुक्याचं नाव गाजवलंय. अर्थात निलेश ढगे समोरच्या बाजूला. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अनिकेत पारगावचा हा खेळाडू देखील अनेक वर्ष क्रिकेटवर आपलं अधिराज्य गाजवणार आहे. यावेळी देखील आपण पाहतोय यस, याचसाठी आपण चर्चा करत होतो. अनिकेत यांनी ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. ही रणनीती इथे आखली होती, ती यशस्वी होतीये. आयकॉनला बाद केले. निलेश बाद. पडल्यानंतर वेगात आला. अपेक्षेपेक्षा जास्त उसळी चेंडून घेतली. निलेश यांनी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटची टॉपेज घेतली आणि यष्ट्यांच्या पाठीमागे चांगला झेल पकडला. अगदी हे षटक ज्यावेळी सुरू झालं त्यावेळी मी सांगितलं होतं की इथे वेगळी रणनीती काहीतरी आखली जाणार. टीम मीटिंग यासाठी असते. मीटिंग म्हणजे काय असतं, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये तुम्ही पाहतो मीटिंग असते, कंपनीची मीटिंग होते. मीटिंग मध्ये वेगळं काहीच होत नाही, फक्त चर्चा होते आणि चर्चेतनं काय
उपाय शोधायचा याच्यावरती चर्चा केली जाते आणि तो उपाय शोधला जातो. चर्चेतनं प्रश्न सुटत असतात. सुबह की चाय बड़ों की राय और इस पे चर्चा होनी जरुरी है, क्योंकि चर्चेतनं प्रश्न सुटत असतो, चर्चेतनं मार्ग निघत असतो. चर्चा झाली आणि उत्तर सापडलं अनिकेत ताकवणे आणि अनिकेत ताकवणेनं त्याचं काम चोख बजावलं. आयकॉन निलेश यांना माघारी परतवलं. न्यू बॅटर अक्षय तुळवे. अक्षय तुळवे पहिला चेंडू आल्यानंतर फटका तर खेळलाय. लॉंग मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडू लाडवतील, थ्रो करतील. दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. थ्रो मात्र स्टंप्स पासून थोडासा दूरवर पाहायला मिळाला. 2 धावा स्कोर कार्डला पुढे घेऊन जातील. धावा आपण पाहतोय 63 धावा स्कोर कार्डवर. जे धावा मुसळधार वेगाने येत होत्या ना, त्या धावा कुठेतरी रोखल्यात या षटकामध्ये. 63 धावा 5 षटकांच्या समाप्तीनंतर. या ठिकाणी आपण पाहिले तर आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं नुकतं शुभागमन होते, द्वितीय क्रमांकासाठी ज्यांचं फार मोठं योगदान लाभलेलं आहे आणि ज्यांचा चौकाराचा ट्रान्स आपण या मैदानात दुमदुमताना पाहायला मिळतोय. सुप्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट सन्मान्य पैलवान दीपराजदादा खराबी यांच्या ठिकाणी शुभागमन होते. आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं तर आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं पिंपरी चिंचवडची जय आणि विरुची जोडी उपस्थित होते. द ग्रेट लिजन क्रिकेटर अनिल माळी सर आणि महेश जाधव सरांच्या ठिकाणी शुभागमन होते. अनिल माळी सर आणि महेश जाधव सरांचं शुभागमन होते. आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर स्वर्गीय कैलासवासी नंदई ब्युरो स्पोर्ट फाउंडेशन मानव चिकवाळी या टीमचे संघमालक, खेड तालुका वकील बार असोसिएशनचे माजी सदस्य ॲडव्होकेट आदरणीय महेशरावची ब्युरो साहेबांचं शुभागमन होते. आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चुने जाणते खेळाडू आदरणीय दत्ताभाऊ साठे हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मान्यवरांचं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. शेवटच्या षटकासाठी बॉलर विशाल तयार. पहिला चेंडू विशाल यांचा चेंडू उंच गेला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आपण पाहतोय. मोहित चेंडूला कॅदर करतायत आणि विकेट येते. फलंदाज इथे बाद होतोय. संघाला बसतोय 5वा धक्का. शानदार भेट ही आहे माननीय किरण शेठ खराबी युवा उद्योजक यांच्याकडून दमदार विकेट. पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 57 धावा स्कोर कार्ड होत्या आणि तुम्हा सर्वांना वाटलं होतं आता हे स्कोर कार्ड कमीत कमी 90 पर्यंत जाऊ शकतं की काय, कारण ज्या फॉर्म मध्ये निलेश आणि सोमनाथ कामगिरी करत होते त्यावेळी मात्र ड्रिंक्स ब्रेक झाला आणि जो मोमेंटम होता त्या मोमेंटमला इथे ब्रेक लावण्याचं काम इथे फिल्डिंग टीमनं केलं. खऱ्या अर्थानं पाहिलं तर बॉलिंग मार्कवर आयकॉन यांना आमंत्रित केलं आणि आयकॉन आपली जबाबदारी पार पाडली. विकेट मिळवून दिल्या आणि पुन्हा एकदा आपल्या टीमला कमबॅक करून दिलंय. 63 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. 5 फलंदाज माघारी परतलेत. 6व्या षटकाला सुरुवात झाली आणि 6व्या षटकातील पहिल्याच बॉलवर विकेट मिळवून दिली विशाल निकम यांनी. पहिलं षटक महागडं होतं. 23 धावा खर्च केल्या होत्या. या षटकामध्ये मात्र कमबॅक करणं जाणतात आणि ते कमबॅक करताना पाहायला मिळाले. पहिल्या बॉलवर विकेट आली आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय. पप्पू भोईर मैदानामध्ये दाखल झालेत. पप्पू भोईर हे नाव देखील खेड तालुक्याला अनेक वर्ष भुरळ घालणार आहे. पप्पू भोईर स्ट्रायकला तयार. पहिला चेंडू ब्लॉकहोल चेंडू होता आपण पाहतोय. एकदा तर घेतले, दुसरीचा प्रयत्न इथे केला जाईल का? पप्पू इच्छुक होते मात्र नकार कळवलाय. हे चांगला कॉल म्हणावा लागेल, कारण दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला असता तर धावबादची संधी नक्की निर्माण झाली असती. अक्षय तुळवे गुड कॉल म्हणावा लागेल. धावा 64 धावा आहेत या षटकातील. पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर सिंगल आली. उर्वरित 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या 4 चेंडूमध्ये किती धावा येतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. या समोरच्या बाजूला ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक तिथे असतील. लॉंग ऑफ मध्ये चेंडूला अडवतील, थ्रो करतील. साहिल चेंडूला फक्त 1 धाव येते आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळत नाही. खऱ्या अर्थानं पाहिलं तर पहिल्या 4 षटकांमध्ये येणारा धावांचा ओघ होता. मुसळधार धावा बरसत होत्या. त्या धावांना दुष्काळामध्ये परावर्तित करण्याचं काम या 2 षटकांमध्ये झालंय. हो, इथे स्लोवर वन चेंडू, चेंज ऑफ पेस, रनआउटची संधी असेल आणि इथे पप्पू बाद होतील. फलंदाज धक्का क्रमांक 6. माननीय किरण शेठ खराबी युवा उद्योजक यांच्याकडून दमदार विकेट. सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे, आपण प्रत्येक दिवशी लकी ड्रॉच्या माध्यमातून प्रेक्षकांना एक आकर्षक स्पोर्ट सायकल देऊन सन्मानित करतोय. त्यामुळे लकी ड्रॉच्या कुपनचं वितरण सुरू आहे. आपण मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला आयोजक कमिटीचे काही सदस्य या ठिकाणी आहेत.
त्यांकडनं आपण लकी ड्रॉचे कुपन कलेक्ट करा. लकी ड्रॉ साठी आपण प्रत्येक दिवशी एक 12,000 रुपयांची आकर्षक ब्रँडेड कंपनीची स्पोर्ट्स सायकल इथे आपण 2 सन्मानित करतोय. त्यामुळे ज्या प्रेक्षकांना लकी ड्रॉ मध्ये सहभागी व्हायचे विनंती, आपण लकी ड्रॉचे कुपन कलेक्ट करा आणि लकी ड्रॉ मध्ये सहभागी व्हा. गो टू कॉम्बॉक्स. शेवटचा चेंडू असेल या डावातील. इथे देखील स्लोवरवर चेंडू होता, रीड केला आणि पाठवलाय सीमारेषा पार. बिग 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 ब्लास्ट, षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेट काळोखे, माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. मैदानामध्ये संपलाय. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 71 धावा स्कोर कार्ड बनवल्या आहेत. विजयासाठी 72 धावांचं टार्गेट जे मैदानामध्ये सेट केलं जाते. या धावा बनवल्या जातील का? एका बाजूला जय एंटरप्राइजेस चाकण, इरफानभाई पठाण आणि अमोलजी आवटे यांच्या मालकत्वाची टीम, यांचं प्रतिनिधित्व केलं जातं विशाल निकम यांच्याकडनं. तर दुसऱ्या बाजूला गोंधळजाई 11 सावरदरी हा संघ आहे. अविनाशजी गाडवे, किसन नाना पानसरे आणि समीरजी धुमाळ साहेबांच्या मालकत्वाची टीम, ज्या टीमचं प्रतिनिधित्व करतोय सोमनाथ कारले. गोंधळजाई 11 संघाने 71 बनवल्या, 72 धावांचं टार्गेट जे एंटरप्राइजेस चाकण संघाकडे ठेवलंय. या बनवल्या जातील का हे देखील आपण पाहणार आहोत. आणि जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल, दुसऱ्या डावासाठी आपल्या समेत समालोचन कक्षामध्ये पुन्हा एकदा जोडले जात आहेत. यानंतरच्या मागचा खेड तालुका प्रीमियर लीग 2025 जी पहिली मॅच आपण मैदानावरती पाहिली, त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच प्लेअर ऑफ द मॅच हा किताब आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये देणार आहोत. या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच किताब देण्यासाठी माननीय श्री अण्णासाहेब तापकीर, त्याचप्रमाणे उद्योजक दीपराज दादा खराबी, त्याचप्रमाणे उद्योजक सुनील शेठ काळोखे, त्याचप्रमाणे उद्योजक किरणदादा खराबी, चंद्रकांत शेठ सातपुते, दत्ताभाऊ साठे, नितेशजी शिवेकर, अनिल शिवेकर, स्वप्नील सातपुते, सर्वांना विनंती आहे आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच हा किताब या ठिकाणी देणार आहोत. निलेश पिंजारी सर या पटकन, तुम्हाला मॅन ऑफ द मॅच सामनावीर या किताबांना आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सन्मानित करतोय. उपस्थित सर्व मान्यवर या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आहेत. खेड तालुका प्रीमियर लीग 2025 दिवस क्रमांक 2 दुसऱ्या दिवसातील पहिली मॅच संपन्न झाली. पहिल्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण निलेश पिंजारी यांना देऊन या ठिकाणी सन्मानित करतोय. 12 बॉल मध्ये 42 धावांची अफलातून फलंदाजी निलेश पिंजारीची देखील आपण पाहिली. गोलंदाजी करत असताना देखील जबरदस्त गोलंदाजी निलेश यांनी देखील केलेली आहे. चंद्रकांत दादा सातपुते यांच्या वतीने कॅश प्राइज देखील दिलं जात आहे 500 रुपयांचं. त्याचप्रमाणे अनिल आबासाहेब वाळके आणि महेंद्र दादा सावंत यांच्या वतीने देखील काही कॅश प्राइज आहे, ते देखील आपण निलेश पिंजारीला देऊन या ठिकाणी सन्मानित करतोय. कुलदीप धायबर आपणास देखील विनंती आहे आपण देखील या, तुमच्यासाठी देखील काही कॅश प्राइज होतं ते तुम्ही घेऊन जा. या निलेश सर आपलं प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये स्वागत आहे. खेड तालुका प्रीमियर लीग 2025 ही स्पर्धा इथे संपन्न होतीये. एक देखणं दर्जेदार आयोजन आहे. या आयोजनाबद्दल या नियोजनाबद्दल तुम्ही काय सांगाल? दरवर्षीप्रमाणे किरणकडचं आयोजन चांगलंच असतं आणि यावर्षी खूप छान केलेलं आहे.
पहिल्या मॅच मध्ये खेळत असताना तुमचा अनुभव कसा होता? अनुभव म्हणजे खेळायचं होतं फक्त बाकी काय ना. ओके, थँक्यू. तुम्हाला आणि तुमच्या टीमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. सेकंड इनिंगला देखील मात्र मैदानावरती आता सुरुवात होणार आहे. आपण पाहतोय खेड तालुक्यातील एक सन्मानाची मानाची दर्जेदार असणारी क्रीडा स्पर्धा खेड तालुका प्रीमियर लीग 2025. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं खेड तालुका प्रीमियर लीग 2025 मध्ये मनपूर्वक स्वागत. जय एंटरप्राइजेस चाकण विरुद्ध गोंधळजाई 11 सावरदरी या दोन संघांमध्ये एक तगडी मॅच आपल्या समोर येते. जय एंटरप्राइजेस चाकण संघाचे मालक इरफानभाई पठाण, अमोलजी आवटे, तर गोंधळजाई 11 सावरदरी संघाचे मालक सन्मान्य अविनाशजी गाढवे, किसन नाना पानसरे, समीरजी विलास धुमाळ. खेड तालुका प्रीमियर लीग 2025 उद्योजक चंद्रकांत शेठ सातपुते आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित राहिला, त्याबद्दल त्यांचं पुनश्च एकदा मनपूर्वक मनापासून स्वागत, हार्दिक हार्दिक आभार. कारण विशेष सहकार्य देखील त्यांचं या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. गो टू कॉम्बॉक्स. तर दोन्ही संघ एक तगडे टीम, तगडे खेळाडू घेऊन मैदानामध्ये दाखल झालेले आहेत आणि आपण पाहिले प्रथम फलंदाजी करत असताना गोंधळजाई 11 सावरदरी संघानं 6 षटकामध्ये बनवल्यात 71 धावा, 72 धावांचं लक्ष्य आणि पहिला चेंडू. फुल टॉस बॉल होता. खरं तर रिव्हर्स खेळायचा प्रयत्नात फलंदाजाचा कनेक्शन हरवलेला आहे. बॅटवरती येत नाही चेंडू, निर्धाव चेंडू असेल आणि धाव फलक अजून सुरू व्हायचा आहे. गोंधळजाई संघ मैदानामध्ये आता क्षेत्ररक्षण करताना आपल्याला बघायला मिळेल. 71 धावा त्यांनी बनवल्यात आणि जय एंटरप्राइजेस समोर त्यांनी 72 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. बाहेरची कड जरूर आहे, तिथे चेंडू उसळी घेतोय आणि सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी, प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. गोंधळजाई 11 संघ बचाव करतोय इथे 72 धावांचा. संघ मालक अविनाशजी गाढवे, किसन नाना पानसरे, समीरजी विलास धुमाळ, अक्षयराव शेटे. मालकांचं मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर इरफानभाई पठाण, अमोलजी आवटे या मालकांना मनपूर्वक धन्यवाद. एक चांगल्या टीम्स या स्पर्धेसाठी आपण दिलेले आहेत. निलेश ढगे, यस, इथे जबरदस्त चेतन चिंचकर इज द मॅन ऑन फायर. 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी, प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. ह्या चेंडूवरती जर चौकार आला तर उद्योजक दीपराज दादा खराबी साहेबांच्या वतीने तब्बल 1000 रुपयांचं प्राइज असणार आहे. गो टू कॉम्बॉक्स. 2 चौकार चेतन चिंचकरच्या बॅट मधून येतात. एज आयकॉन चेतन चिंचकर. यस, हवेमध्ये चेंडू जरूर आहे. नो चान्स. क्षेत्ररक्षकाच्या डाव्या बगलेतून चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. तिसरा लागोपाठचा. गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी, प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. या चौकारासाठी उद्योजक प्रसिद्ध बैलगाडा मालक दीपराज दादा खराबी साहेबांच्या वतीने 1000 रुपयांचं प्राइज इथे मात्र जमा झालेलं आहे. थँक्यू. गो टू कॉम्बॉक्स. चेतन चिंचकर. 3 चौकार लागोपाठ आले चेतन कडून. हवेमध्ये चेंडू, पॉइंट आणि कव्हर तिथे खाली येणार का निश्चित नाही. चेंडू जमिनीवरती पडतोय.
खूप वेळ हवेमध्ये असलेला चेंडू मात्र झेल होऊ शकत नाहीये. दोन क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू पडतोय आणि जीवदान म्हणावंच लागेल इथे चेतन चिंचकरला. पहिलं षटक पूर्ण होईल. धावफलकावरती धावा 13 धावा. ही ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72 प्लस साऊंड अँड स्पोर्ट्स प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 13. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू होणार आहे. चेतन चिंचकरनं पहिल्या षटकातील सगळे चेंडू फेस केले. 3 चौकार लागोपाठ त्याने खेळले. अर्थात 2 बॉल डॉटे आहे. मात्र अखेरीस परिणाम चांगला आहे. सरासरीपेक्षा पुढे आले पहिले षटक. धावफलकावरती 13 आहेत. जय एंटरप्राइजेस चाकण संघ, विशाल निकम, कल्याण रेखे, विकास निंबाळकर, अशोक शिंगाडे, धनराज कोरे, ब्रिजेश चौधरी, साहिल राऊत, अजय राजपूत, भूषण वाटेकर, मोहित लोखंडे, चेतन चिंचकर, अनिकेत ताकवणे हे 2 आयकॉन आहेत. यानंतरची मॅच 2 विजयी संघांमध्ये होईल. यस 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 काय शॉट आहे. वाह काय देखना फटका आहे. सुंदर चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. 2 विकेट सोमनाथ कारले यांनी जर घेतल्या तर आंबेठाण नगरीचे युवा उद्योजक मयूरभाऊ घाटे यांच्या वतीने तब्बल 1,500 रुपयांचं प्राइज असणार आहे. गो टू कॉम्बॉक्स. चेतन चिंचकर चौथा चौकार चेतनच्या बॅटमधून येतोय. खरं तर हा गॅपमध्ये किती सहजपणे खेळतो फटका. फलंदाज क्षेत्ररक्षकाच्या अगदी जवळून चेंडूला तो पाठवतो सीमारेषेकडे. यस इथे फसलेला फटका थोडा वेळ हवेत जरूर आहे. मात्र क्षेत्ररक्षक पॉइंटचं तिथे पोहोचेल. 1 धाव चेतनला प्राप्त होऊ शकते आणि पहिल्यांदाच स्ट्राईक एंडवरती आपण बघणार आहोत फलंदाज अजय राजपूतला. 18 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. सगळ्याच्या सगळ्या धावा चेतन चिंचकरच्या आहेत. त्यामध्ये 4 चौकार आहेत. एक जो कव्हर ड्राईव्ह खेळला होता या अगोदर, त्यानंतरचा हा स्क्वेअर ड्राईव्ह. दोन्ही क्षेत्ररक्षकांना अगदीच स्पर्श करून चेंडू गेले. टायमिंग अतिशय अप्रतिम होतं चेतनचं. इथे 1 धाव अजय राजपूत प्राप्त करू शकतो. धावफलक पुढे पोहोचले. 19 धावा. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू आहे. 72 धावा म्हणजे छोटं आव्हान नाहीये. या अगोदर हो इथे सुंदर फटका. पुल केला चेंडूला. बॅकफूट वरती जात हा पंच आहे. 6 धावा. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेठ काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. 6 धावांच्या बरोबरीने धावफलक पोहोचेल 25 वर. प्रत्येक षटका पाठीमागे 12 धावा बनवणं ही सोपी गोष्ट नाहीये. मात्र या खेळपट्टीवरती धावांचा पाठलाग आपण पहिल्या सामन्यामध्ये बघितला, जिथे पहिल्या 3 षटकामध्ये शांत होता निलेश पिंजारी. मात्र त्यानंतर त्यानं जी फलंदाजी केली ती डोळे दिपवणारी होती. आणि आता चेतन चिंचकर त्याच वाटेवरून चाललेला आहे. त्याच वाटेवरचा वाट सर्व आहे जी वाट शोधली होती निलेश पिंजारीनं. धावफलकावरती धावा 26. पहिल्या षटकामध्ये 13. या षटकामधून देखील 13 धावा आलेल्या आहेत. चेतन चिंचकरच्या 25 धावा आहेत आणि मात्र 10 चेंडूमध्ये 25 धावा आहेत. 4 चौकार 1 षटकार, 5 चौकार 1 षटकार, माफ करा 4 चौकार आणि 1 षटकार अशी कामगिरी राहिलेली आहे. इथे रिव्हर्स खेळायचा होता अजयला.
मात्र निर्धाव असेल आणि षटकाची सांगता होईल. पुन्हा 13 धावा या षटकातून. पहिल्या षटकामध्ये 13, दुसऱ्या षटकामध्ये 13, 2 षटकांमध्ये 26 धावा. सलामीची जोडी मैदानामध्ये. तर विजयाचं समीकरण आता बदलणार आहे. 24 चेंडू शिल्लक आहेत. 46 धावांची आवश्यकता आहे. 10 खेळाडू बाद व्हायचे बाकी आहेत. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72 प्लस साऊंड अँड स्पोर्ट्स प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. गोंधळ जाई 11 सावरदरी. समर्थ कडू आज एक लिजेंड सुपरस्टार ॲज अ आयकॉन संघामध्ये सहभागी झालेला आहे. निलेश ढगे, सोमनाथ कारले, सोमनाथ टेमगिरे, ललित मुसळे, अक्षय तुळवे, पप्पू भोईर, समीर धुमाळ, जीवन भांगे, अनिकेत वाळुंज, अक्षय शिवेकर, गोपाळ राठोड, दत्ता पितांबरे, संभाजी खंडागळे, सार्थक पवळे अशी 15 खेळाडूंची फौज आहे. पैकी आज आपण इथे बघतोय गोपाळ राठोड, समीर धुमाळ, संभाजी खंडागळे, सार्थक पवळे हे पहिल्या सामन्यासाठी बेंच स्ट्रेंथ आहे. तर गोलंदाज आयकॉन समर्थ कडू अनेक मॅच विशेष समर्थ कडूला आपण पाहिलं होतं मावळ प्रीमियर लीग मध्ये काय खेळला समर्थ. ॲज अ बॉट, ॲज अ बॅट, ॲज अ बॉल. आज समर्थ कडू इथे खेड तालुका प्रीमियर लीग मध्ये पुणे जिल्ह्यातल्या काही स्पर्धा असतात ज्या समर्थ कडूच्या फलंदाजीने ओळखल्या जातात. आज गोलंदाजीने ओळखले जातात. हाच एक अष्टपैलू गुणवान खेळाडू इथे आंबेठाणच्या मैदानावर. समोर फलंदाज चेतन चिंचकर. बॅकफूट वरून चेंडूला लॉफ करतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तिथे अप्रतिम झेल. कॅच सुंदर आहे. चेतन चिंचकर होईल बाद. समर्थ कडू आयकॉनला पाठवलंय तंबूमध्ये. पहिला धक्का. शानदार भेट ही आहे माननीय किरण शेठ खराबी युवा उद्योजक यांकडून दमदार विकेट. दोन आयकॉन दोन्ही चांगले गोलंदाज आहेत. समर्थ कडू आणि निलेश ढगे दोनही चांगले गोलंदाज आहेत. निलेश ढगेनं पहिलं षटक इथे टाकलेलं आहे त्यामुळं समर्थ कडूला एकच षटक मिळणार आहे. या षटकामध्ये समर्थ कडूला विजयाचा पाया भरावा लागेल. विजयाचा पंचजन्य शंख त्यानं फुंकलेला आहे. चेतन चिंचकर जो अवघड ठरत होता, अडचणीचा ठरत होता, ती अडचण त्यानं दूर केलेली आहे. तो काटा त्यानं उपसून काढलेला आहे. जो सातत्यानं टोचत होता, रक्तबंबाळ करत होता आणि तो काटा बाजूला केलाय इथे समर्थ कडून. धावफलकावरती धाव आहे 26. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक तिसरं मैदानामध्ये सुरू होईल. नवीन फलंदाज दाखल होतोय अनिकेत ताकवणे. आयकॉन पुणे जिल्ह्यातलाच हा खेळाडू आहे. समर्थ कडू रायगड जिल्ह्यातला खेळाडू आहे. इथे वाईड चेंडू येणार आहे. एका अतिरिक्त धावेबरोबरच धावफलक पुढे जाणार आहे. अनिकेत ताकवणे डावखोऱ्या हाताचा हा खेळाडू. या अनिकेत साठी हा रसगुल्ला होता. खवय्याच्या ताटातला रसगुल्ला. काय शानदार फटका आहे. 6 धावा. फटका खातं खोललेलं आहे आणि तो काही मागे हटायला इथे तयार नाही आहे. धावफलक आपण बघणार आहोत. इथे धावा पुढे पोहोचत आहेत 33. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3 सुरू आहे.
समर्थकडून पहिल्या चेंडूमध्ये महत्वाचा अडथळा दूर केला होता, मात्र लगेच एक अडथळा दूर केल्यावरती लगेच पुढचा अडथळा तुमच्या समोर आहे. दुसरा आयकॉन येतोय. 2 आयकॉन घेऊन या स्पर्धेमध्ये प्रत्येक टीमला खेळायचं आणि प्रत्येक टीमनं चांगला खेळाडू आपल्या संघामध्ये ठेवण्यासाठी प्राधान्य दिलेलं आहे. युवा खेळाडूंमध्ये अनिकेत ताकवणेनं दाखवलेली गुणवत्ता काही दिवसांमध्ये अतिशय महत्वाची आहे, लाजवाब आहे. बारामतीमधून अक्षय तावरे, दौंडमधून आपण अनिकेत ताकवणेला पुढे येताना बघतोय. मावळमधून निलेश ढगे किंवा अशा अनेक खेळाडू खेड तालुक्यातून देखील अपकमिंग स्टार म्हणून आम्ही अनिकेत रोडेकडे बघतो. अनेक खेळाडूंनी खेड तालुक्यातल्या अनेक खेळाडूंनी आता पुढे पाऊल टाकलेलं आहे. ऑल इंडिया ओपन मध्ये देखील हे खेळाडू आपला दमदार परफॉर्मन्स दाखवताना दिसतात. जुन्नर मधून राजू पाटे पुढे येतोय. यस रिव्हर स्वीप, अजय राजपूत ऑन फायर. 4 रन इथे प्राप्त होतील. चौकारा बरोबर धाव फलक 38 वरती पोहोचेल. षटक क्रमांक 3 सुरू आहे. सातारा जिल्ह्याला बिलॉंग करतो आणि इतर आयकॉन बहुतांश पुणे जिल्ह्यातलेच आहेत. मात्र दौंड तालुक्यातल्या बाहेरचे आयकॉन्स इथे आपल्याला बघायला मिळतात. निलेश ढगे आज मावळ तालुक्यातून आलेला आहे. दत्ता पवार मावळ तालुक्यातून आलेला आहे. राजू पाटे जुन्नर तालुक्यातून, अनिकेत ताकवणे दौंड तालुक्यातून. तर मुंबईतून देखील आपण आज हर्ष अडसूळला या मैदानामध्ये बघतोय. खरं तर ISPL सुपरस्टार हर्ष अडसूळ आज इथे आपल्याला बघायला मिळणार आहे. खेळाडूंना एक स्वप्न निर्माण झालेले आहेत. ISPL सारखी स्पर्धा जी भरपूर ग्लॅमर घेऊन आलेली आहे. यस, एक चांगला फटका कव्हर्सला. IPL सारख्या झगमगाटात खेळण्याची संधी टेनिस क्रिकेटरला इथे मिळते आणि त्यामुळे खेळाडूंना स्वप्न मिळालेले आहेत. आपण पाहिलं 25 लाखाचं बक्षीस, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज स्वीकारताना आपल्यातल्या खेळाडूंना पाहिलं. 50 लाखाचं मालिकावीराचं बक्षीस मिळवताना देखील आपण आपल्यातले खेळाडू जे रोज टेनिस क्रिकेट आपल्याबरोबर खेळतात त्यांना बघितलं. त्यामुळे आपण देखील या इथे पोहोचू शकतो हा विश्वास आता ग्रामीण भागातील विशेषतः टेनिस क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये निर्माण होतोय. डाव्या हाताचा फलंदाज अनिकेत ताकवणे स्ट्राइक एंड वरती धाव फलकावर 44 एका गड्याच्या मोबदल्यात. याबरोबरच फटका खेळायचा मात्र कनेक्शन मिळालं नाही. स्क्वेअर लेगला चेंडू खेळायचा होता. स्लॉक करण्याचा प्रयत्न मात्र उभा राहून हा फटका खेळायचा आहे. आपण पाहतो की स्लॉक करायचं म्हटल्यानंतर काही खेळाडू उजवा पाय पुढे
टाकतात, डावा पाय उजवा पाय टेकवतात आणि मग हा फटका खेळतात. यावेळेस उजव्याच्या बाहेर चेंडू आहे, चांगला चेंडू ठरेल, निर्धाव चेंडू. लागोपाठच्या 2 चेंडूमध्ये धाव नाहीये. सोमनाथ कारले, छोटा पॅकेट आहे, बडा धमाका आहे. तालुक्यातला खेळाडू सोमनाथ कारले, अष्टपैलू गुणवत्ता या खेळाडूकडे ठासून भरलेली. 2 चेंडू लागोपाठचे निर्धाव. उजव्याच्या बाहेर फटका चांगला आहे, गॅप देखील तिथे आणि काय सुंदर क्षेत्ररक्षण. अडवलाय चेंडू, पायाने अडवलाय. एखादा वाघ जसे आपल्या शिकारीवरती झडप टाकतो ना, तशी झडप टाकली. म्हणजे वाघ पंजामध्ये शिकार पकडतो ना, तसा पंजा मारला इथे. क्षेत्ररक्षकाने 2 धावा तिथे रोखलेल्या आहे. 46 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. अखेर शिकार मिळाली हे म्हणू शकतो. निलेश ढगे तिथे, यस. तरी म्हटलं हा वाघच असावा. निलेश ढगे, चांगलं क्षेत्ररक्षण. यस, पुन्हा एकदा फुल टॉस वरती मोठा फटका नाहीये. 1 धाव एव्हाना, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, थ्रो येईल लवकर, मात्र 2 धावा. विलक्षण वेग आहे या खेळाडूकडे, अनिकेत ताकवणेकडे. 2 धावा इथे प्राप्त होतील. धावफलक 48. षटक क्रमांक 4 इथे अजून सुरू आहे. 72 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि या षटकामध्ये धावा निश्चित अडवलेल्या आहेत. सोमनाथ कारलेचे षटक केवळ 5 धावा आल्यात. या अगोदरची षटक आपण पाहिली होती, प्रचंड महागडी होती. पहिल्या षटकामध्ये 13, दुसऱ्या षटकामध्ये 13, तिसऱ्या षटकामध्ये 17. हा चढता आलेख होता धावांचा, तो रोखलाय सोमनाथनं. ओ हो, व्हॉट अ बॉलिंग, एक्सलंट पीस ऑफ बॉलिंग, ट्रिमेंडस परफॉर्मन्स. इथे सोमनाथ कारलेकडून फक्त 6 धावा या षटकामध्ये. जो अनुशेष होता, ज्या जास्त धावा खर्च झाल्या होत्या, त्या इथे रोखण्यात यश मिळाले सोमनाथ कारलेला. धावफलकावरती 49. मॅच पुन्हा एकदा बॅलन्स झालेली आहे. 4 षटकामध्ये 49 विजयासाठी 2 षटकामध्ये 23 धावांची गरज आहे. 12 चेंडू 23. ही पहा, ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. 2 षटक शिल्लक आहे, 23 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या 3 षटकामध्ये मोठी उड्डाणे घेतली होती, मात्र सोमनाथ कारलेने या एका षटकाबरोबर फलंदाजांना जमिनीवरती आणलेलं आहे. आणि क्रिकेटचा खेळ असाच आहे, तो तुम्हाला अंतराळात घेऊन जातो आणि जमिनीवरती लगेच घेऊन येतो. 12 चेंडू 23 धावा. मॅच परत एकदा बॅलन्स मध्ये. आता गोलंदाजांची निवड संघनायक सोमनाथ कारले, कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट. संघनायक स्वतः पुढे आला, धावा रोखल्या आणि आता इतर गोलंदाजांना सुद्धा त्यांनी प्रेरणा दिलेली आहे. आता तालुक्यातले 2 गोलंदाज पुढच्या 2 षटक टाकणार आहे. समर्थ कडूचं षटक संपलेलं आहे, निलेश ढगेने षटक टाकलेलं आहे. त्यामुळे दोन्ही आयकॉनची 2 षटकं संपलेली आहेत. 4 षटकं तालुक्यातल्या गोलंदाजांना टाकावी लागतात, त्यापैकी 2 षटकं टाकलेली, अजून 2 षटकं टाकायची आहेत. गोलंदाजांचं पृथक्करण सोमनाथ कारले कसा करणार? स्वतः तो गोलंदाजीला आला, 4थ्या षटकामध्ये धावा रोखल्यात. त्यामुळे सोमनाथ कारले परत एकदा गोलंदाजीला येऊ शकतो की अन्य गोलंदाजांवरती तो विश्वास ठेवतो हे बघायचंय. गोलंदाज जीवन भांगे, जीवन भांगे असणार आहे गोलंदाज. तर फलंदाज अनिकेत ताकवणे. मागचं षटक आपण पाहिलं होतं की अनिकेत ताकवणे मोस्ट ऑफ चेंडू फेस केले त्यानं सोमनाथ कारलेचे, मात्र सोमनाथ कारलेने त्याला अडवलेलं आहे, थांबवलेलं आहे. या अगोदर अनिकेत ताकवणे महाभयंकर होता. या खोलवर टप्प्याचा चेंडू खांडून काढावा लागला, कव्हरला फटका खेळला, क्षेत्ररक्षक तिथे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर होईल. 2 धावा. धावफलक पुढे पोहोचणार आहे. 51 धावा विजयाचं समीकरण. 11 चेंडू 21 धावा. हे षटक निर्णायक षटक आहे, महत्वाचं षटक आहे. इथे धावा रोखल्या गोलंदाज जीवन भांगेनं, तर पुढच्या षटकामध्ये देखील काही चमत्कार बघायला मिळू शकतो. डेथ ओव्हर मध्ये उजव्याच्या बाहेर वाईड आहे, एक खराब चेंडू इथे असेल.
लाईन थोडासा फरकटला. जीवन भांगे 20 धावांची आता आवश्यकता आहे. 11 ही चेंडू आली 20. अवंतर धाव माननीय रुपेश टेकाळे शिवन्य. पुन्हा तिथे चेंडू आहे. यावेळेस सरळ क्षेत्ररक्षक समोर अडवतोय. थोडासा फंबल आणि 2 धावा पूर्ण होणार आहेत. थ्रो लवकर देणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षण चांगलं होणं अपेक्षित आहे. एक धाव रोखायची इथे, कारण 72 धावा म्हणजे असा फार मोठा स्कोअर नाहीये. विजयाचा जल्लोष करण्यासारखा स्कोअर नाही या खेळपट्टीवरती. तरी आपण 72 धावांचा पाला पाचोळा झालेला बघितला पहिल्याच मॅच मध्ये. कमालीची फलंदाजी बघितली आपण या मैदानामध्ये निलेश पिंजारीची. तर या मॅच मध्ये अनिकेत ताकवणे आणि अजय राजपूत. पुन्हा एकदा लेंथ बॉल. वाह, मी गोलंदाजाचं कौतुक करेल. जरी 2-2 धावा आलेल्या आहेत या षटकामध्ये, जीवन भांगेनं मात्र प्रत्येक बॉल यॉर्कर राहील याची काळजी घेतली. प्रत्येक बॉल लेंथ टाकलेला आहे. हात खोलायची संधी बिलकुल दिली नाही त्यानं फलंदाज अनिकेत ताकवणेला. बांधून टाकलं तिथे. 2-3 फटके त्याला जमिनीच्या समांतर खेळावे. एकाही चेंडूला लिफ्ट मिळाली नाही, हवेत उंचावता आला नाही. चांगली गोलंदाजी. या कंडिशन मध्ये असेच चेंडू तुम्हाला टाकायचे आहेत, कारण सिमेंट विकेट आहे. खेळपट्टीकडून तुम्हाला मदत बिलकुल मिळणार नाही. इथं ना बुटांचे स्पाइक आहे, मग त्यानं विकेट थोडंसं खराब होईल. बूट मार्क्स वरती टप्पा टाकून मी अडचणीत आणेल, हे जमत नाही. हे सिमेंट विकेट आहे, हे संगमरवर आहे जवळपास, हे काचेचं विकेट आहे. इथे गोलंदाजाला संधी नाही. मात्र टप्पा अचूक असेल तर फलंदाजांना रोखलं जाऊ शकतं. फुल टॉस बॉल कव्हर्सला उचललाय. ओ, खराब क्षेत्ररक्षण. या चुका टाळणं गरजेचं आहे. 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रो पुन्हा खराब आहे. 3 धावा इथे मिळतील. जिथं एकच धाव शक्य होती तिथे 3 धावा आहेत. आणि एवढी उधळपट्टी सध्याच्या काळामध्ये परवडणारी नाही आहे. हा जीएसटीचा जमाना आहे. इथे उधळपट्टी करणं परवडत नाही. 58 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 1 धाव इथे होती, तिथे 2 धावांची जीएसटी द्यावी लागली. 3 धावा त्या चेंडूवरती आलेल्या आहेत. 58 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अनिकेत ताकवणे सारख्या खेळाडूला सुद्धा खरं तर 3 धावा धावल्यानंतर धाप लागू शकते, आणि हे शक्य आहे कारण उन्हाचा तडाखा प्रचंड आहे. अशा परिस्थितीमध्ये खेळाडूंनी जास्त पाणी प्या. बाकी काही नाही, पाणी प्या. रोज 4-5 लिटर तरी पाणी कमीत कमी पिलं पाहिजे खेळाडूंनी. सामान्य माणसाने 3-4 लिटर पिलंच पाहिजे. हो, इथे झेल होईल. आयकॉन बाद. अनिकेत ताकवणे बाद. याबरोबरच इथे षटक अजून एक चेंडू राहिलेला आहे. लांबलेलं षटक आहे थोडंसं. 5 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. जीवन भांगेच्या षटकातला 9 धावा जीवन भांगेने खर्च केलेल्या आहेत. 58 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 7 चेंडू आणि 14 धावा. मॅच सातत्यानं बॅलन्स मध्ये आहे. तिसऱ्या षटकामध्ये थोडीशी आघाडी जरूर घेतली होती इथे गोंधळजाई 11 सावरदरी संघानं. मात्र पुन्हा एकदा कमबॅक जय एंटरप्राइजेस चाकण संघाचं बघितलेलं आहे आपण. चौथ्या षटकामध्ये त्यांनी कमबॅक केलं होतं. एक चांगलं षटक आलं होतं संघनायक सोमनाथ कारलेकडून. अनिकेत ताकवण्यासमोर मोठं आव्हान त्यांनी उभं केलं, आणि त्यानंतर जीवन भांगेने देखील चांगली गोलंदाजी केली. परंतु 1-1, 2-2, 1-1, 2-2 धावा अशा सातत्यानं मिळत गेल्या. आतापर्यंत 9 धावा या षटकामधून आलेल्या आहेत. तर एक चेंडू टाकायचा आहे. 14 धावांची गरज आहे. 7 चेंडू 14 धावा. 12 धावांची सरासरी गरजेची होती, अजूनही ती 12चीच आहेत. यस, येथे चांगला चेंडू आहे. टर्न चांगला मिळतोय आणि इथे DRS कॉल केलं जाईल.
शेवटचं षटक शिल्लक आहे, त्यामुळे या वाईडसाठी DRS ची मागणी आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. जय एंटरप्राइजेस 58 धावा, 2 गडी बाद. तर परिस्थिती अशी असणार आहे. पाहिजे अजून एक चेंडू टाकावा लागेल की इथे षटक संपेल. 6 चेंडूमध्ये 14 धावा असतील की 7 चेंडूमध्ये 13 धावा असतील, याचं उत्तर इथे आता येणार आहे आपल्याला. 2 ऑप्शन आहे, 7 चेंडूमध्ये 13 किंवा 6 चेंडूमध्ये 14. जबरदस्त फाईट इथे बघायला मिळते. 72 धावांना प्रत्युत्तर देताना 58 पर्यंत पोहोचतायत. 58 लॉस ऑफ 2. तर चांगला चेंडू आहे, निर्धाव चेंडू असेल. रेफरल अनसक्सेसफुल. फलंदाजी करणारा संघ अर्थातच जय एंटरप्राइजेसचे रेफरल समाप्त होत आहेत. शेवटचं षटक त्यांना खेळायचे. 6 चेंडू 14 धावा. ही नवीन गोलंदाज अक्षय तुळवे. सोमनाथ कारलेचं षटक आपण दुसरं टाकलं होतं, त्यानं 13 धावा खर्च केल्या होत्या. त्यानं कमबॅक केलं, नंतर चौथं षटकला आला होता सोमनाथ, त्यावेळेस 6 धावा खर्च केल्या. दोन्ही षटकांमध्ये किफायतशीर राहिला सोमनाथ कारले. आता नवीन गोलंदाजाने शेवटचं षटक टाकावं लागतंय. चांगला चेंडू आहे, पायाला चिरून जाणारा चेंडूवरती लेग बाईटची धाव इथे मिळते आणि धावफलक 59 वरती पोहोचतोय. 5 चेंडू 13 धावा. काय मॅच आहे इथे. रन रन तर ऊन आहे आणि रन रनचा संघर्ष आहे. जय एंटरप्राइजेस विरुद्ध गोंधळ जाई 11 सावरदरी. दोन्ही बलाढ्य संघ एकमेकांच्या समोर. ओहो, पंच आहे, पॉवरफुल पंच आहे. काय देखना फटका. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेट काळोखे, माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. कमरेच्या वर उसळलेल्या चेंडूला कव्हर्सला पंच केलंय. विराट कोहलीनं एक फटका खेळला होता, त्यानं लॉंग ऑनला पंच केला होता. मात्र हा फटका मला अधिक उजवा दिसतो. शेवटचं षटक मैदानामध्ये सुरू आहे. परत एकदा दुसरा लागोपाठचा सामन्यातली हवा काढून घेणारा हा षटकार. लेवल मध्ये येईल मॅच. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेट काळोखे, माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. विशाल निकमचे विशाल काय फटके. 2 षटकार विशाल निकमच्या बॅटमधून. मला वाटतं संघनायक विशाल, संघनायक नेता मैदानामध्ये येतोय. सोमनाथ कारलेने नेतृत्व दाखवलं तर विशाल निकमनं देखील. आणि याच बरोबर इथे अडचणीतून विजय साकारला जाईल. जय एंटरप्राइजेस इथे पहिला विजय नोंदवतोय. तर यानंतर लगेचच 2 विजयी संघांची मॅच होणार आहे. तर पसायदान योद्धा जय एंटरप्राइजेस चाकणचे संघनायक टॉस साठी उपस्थित राहा. चला विनंती आहे, दोन्ही कॅप्टन आपण लगेच टॉस करतोय, नाणेफेकीचा कौल करतोय. टीम सेकंड करा. जय एंटरप्राइजेस चला, बबलू निंबाळकर आणि टीम सगळे चला. प्रतिस्पर्धी टीमला आपण सेकंड करा. इथे 1000 रुपयांचं बक्षीस आहे विशाल निकम साठी. आसिफ काझी यांच्या वतीनं 1000 रुपयांचं बक्षीस इथे आपण देऊन सन्मान करणार. तत्पूर्वी टॉस आपण करतोय. कॅप्टन निलेश पिंदर विनंती असेल
प्लेइंग 11 मध्ये चेंजेस असेल तर बदल करा आणि आपण टॉस साठी कॅप्टन विशाल निकम पटकन या. लगेच आपण टॉस करतो नाणेफेक